जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजार भाव काय मिळतो तर आपण व्यापारी बंधूंकडून जाणून घेऊया. नमस्कार. आज तारीख आहे 9 तारखेला टोमॅटो काय भाव विक्री झाले? टोमॅटो माल पाहून होते दादा. चांगले टोमॅटो 500-600, हलक्यामध्ये 300. गावठी टोमॅटो गावठी 600 रुपये आणि संकरित आर्यमान बी 6 पर्यंत गेले, पण एकदम VIP क्वालिटी, चांगल्या क्वालिटी. सरासरी बाजार भाव सरासरी 400 ते 500. 400 ते 500. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 9 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे एक 20 ते 25 क्रेटची झाली आणि सध्या पाऊस असल्यामुळे टोमॅटोला स्कॉर्चिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचा फटका टोमॅटोला बसतोय. त्याचा बाजारभावावर देखील परिणाम होतोय. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची निवड चांगली करा. निवड चांगले केल्यानंतर व्यापारी बांधव किमान टोमॅटोला बाजारभाव योग्य देऊ शकतील. आपल्यासोबत दांगडजी आहे. दांगडजी नमस्कार. नमस्कार. आज 9 तारीख आहे. टोमॅटोला काय भाव भेटले? टोमॅटो आज हायब्रिड टोमॅटो बाजारात कमी होता. 800-900 रुपये गेला टोमॅटो. 800-900 मॉलला. सरासरी बाजारभाव सरासरी बाकीचे हलके माल 500, 600, 700 म्हणजे मालाच्या प्रतवारीनुसार बाजार येतात सध्या, कारण पावसाच्या कमीत वातावरणामुळे कमी किती आणि जास्तीत जास्त किती? जास्तीत जास्त 900 रुपये झाला आणि कमीत कमी 500 रुपये झाला. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या पावसामुळे टोमॅटोच्या आवकवर परिणाम झालेला आहे आणि सरासरी बाजारभाव चांगल्या टोमॅटोला 500, 550, 600, 650च्या आसपास आहे आणि जी टोमॅटो खराब झालेली आहेत म्हणजे थोडा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे त्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत. मॉलला जरा बाजारभाव त्यापेक्षा अधिकचा आहे असं व्यापारी बांधव सांगतायत. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची निवड व्यवस्थित करा की जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळू शकेल. पावसाचा परिणाम टोमॅटोवर झालेला आहे आणि त्याचा फटका बाजारभावावर बसतोय. टोमॅटोला स्कॉर्चिंग जास्त झालेलं आहे, त्याला टोमॅटोला तडे गेलेले आहेत, त्यामुळे त्याचा फटका परिणाम टोमॅटोवर होतोय. आता बघूया, या ठिकाणी एक लिलाव सुरू आहे, झालेला आहे. काय भाव घेतला आहे आपण जाणून घेऊया. व्यापारी साहेब नमस्कार. साहेब काय भाव घेतला? आम्ही 500 रुपये घेतले. 500. सरासरी बाजारभाव? सरासरी बाजारभाव बाजार मॉलवाल्यांचे बाजार टाईट आहे. नाही, मॉलचं जाऊ दे. रेग्युलर 500, 600. 500 ते 600. 500 ते 600. दादा काय भाव गेले? 550 रुपये. 550. व्हरायटी आहे? अथर्व. काय पावसाचा परिणाम? पावसाचा परिणाम झाला ना. पावसाचा परिणाम झालेला आहे. चिरटा आलेला आहे. बरोबर आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोच्या पिकाची जरी काळजी कशी घेतली तरी सध्या पाऊस असल्यामुळे टोमॅटो खराब होत आहे आणि त्याचा परिणाम बाजारभावावर होतोय. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याबाबतची काळजी घ्या. पावसामुळे टोमॅटोला चिरटा आलेला आहे आणि त्याचा परिणाम बाजारभावावर झालेला आहे. आपण नारायणगावच्या मार्केटमध्ये पाहतोय टोमॅटोची आवक साधारण 20 ते 25 क्रेटची झाली होती आणि बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांची देखील नाराजी आहे. अर्थात जास्त परिणाम जो झालेला आहे तो केवळ पावसामुळे झालेला आहे. दादा नमस्कार. कुठलं गाव आहे? पिंपळगाव जोगा. कुठली व्हरायटी आणली? आर्यमान 62-42. काय भाव गेली? 62-42 400 रुपये. 400 रुपये. आणि दुसरी आर्यमान पण आहे तीच रेंज आहे. आर्यमान काय भाव गेली? आहे तीच रेंज आहे आहे. ती range. 300-350. काय पावसाचा काय परिणाम? पावसाने मालच नाही राहिली साहेब. माल नाही राहिले. काय मार्केटला काय सूचना? नाही काय नाही सुद्धा मार्केट. मार्केटचा आलबेल आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करत जरी असले तरी बाजारभाव अधिकचा वाढून मिळावा अशा प्रकारची मागणी आहे. पावसामुळे टोमॅटो खराब झालेले आहेत आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मालावर होतोय. या ठिकाणी आता शेतकरी बांधव व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत. माल तर खराब झालेला आहे, सरासरी बाजारभाव वाढावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या मालाला चांगला बाजारभाव मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आता पावसामुळे माल खराब झालेला आहे, मग त्याचा परिणाम नक्कीच व्यापाऱ्यांवर देखील होऊ शकतो. नमस्कार. काय भाव मागतात आज? आज पावसामुळे मालाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, खराब झालेले सगळे आणि सगळ्या मालावरती स्क्रॅच आलेला आहे. त्यामुळं व्यापारी लोकांचं पुढं मार्केटमध्ये
माल विकले जात नाही, त्यामुळं मार्केट थोडंसं रिवर्स आहे. काय भाव घेतले आज? चांगले सुपर माल 700-750 रुपये गेले पण, आणि मॉलचे माल आणि व्यापारी जे खरेदी करतायत ते 500-550 रुपये या भावाने चांगले माल खरेदी करतात. आज हे खरड्या मालाची परिस्थिती 200-250 रुपयांनी चालली. काय मार्केटला काय सूचना? मार्केटचं अतिशय सुंदर पहिल्या दिवसापासून काम आहे. भोंगडे साहेब असतील, त्यांचा सर्व स्टाफ असेल, अतिशय सुंदर नियोजन. त्यामुळं चालू वर्षी शेतकऱ्यांचे पैसे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेले आहेत. सर काय तुम्ही काय सांगाल आता सध्या पावसामुळे टोमॅटोचं नुकसान तर खूप झालेलं आहे. आहे सांगायचोच नाही राहिलं वाणी साहेब काही. आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत जे भरपूर पाऊस झाले, परंतु असा पाऊस आपल्या तालुक्याने किंवा राज्याने पहिला नसेल. असा प्रचंड प्रमाणात 8 दिवसापासून पाऊस चालू आहे. आणि तुम्ही बघत असाल, तुम्ही 8 दिवसापूर्वी मार्केटला आले त्यावेळेस मालाची कंडिशन काय होती आणि आज कंडिशन काय आहे. अतिशय बेकार अशी परिस्थिती या बळीराजाने शेतकऱ्यांची केली. टोमॅटोच्या पिकावर फळावर काय काय परिणाम झाले? टोमॅटोच्या पिकावर तुम्ही जर वाणी साहेब बघितलं तर लहान फळापासून तर पूर्ण पिकलेल्या फळापर्यंत सगळ्याला असे स्कॉर्चिंग आलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असं झालेला आहे, आज मार्केटला माल ज्या मंडीला जायला पाहिजे नव्हत्या मंडीला माल पोहोचत नाही. पर्याने व्यापाऱ्यांनी थांबून घेतले, बरेचसे व्यापारी बँगलोरला निघून गेले, कारण तिकडे माल सुपर आहे अजून पाऊस कमी. त्यामुळे थोडं मागणी तिथं घट झाली, पण तरी ठीक आहे चालू. कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला? आता तुम्ही पहिलं बॅक्टेरियलचा अटॅक जास्त आला आहे, काळा डागा प्रमाण जास्त वाढले, स्कॉर्चिंगचं प्रमाण माहिती. आज तुम्ही जर बघितलं तर म्हणजे 40% चांगला माल राहिलेला आहे आज हा मार्केटला आणला, आणि 60% माल हा चिरटा, खरडा किंवा काळा डाग आला. तुमची टोमॅटो किती होती आज? माझी टोमॅटो होती 450 गेले. काय भाव गेले आज? भाव काय 500 रुपये गेले. 500 रुपये. कितवा तोडा? तोडा 11वा. 11वा. आता काय शेतकऱ्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला काहीच नाही, शेतकरी काहीच नाही करू शकत साहेब. आणि साहेब पाऊस थांबेपर्यंत शेतकरी काहीच करू शकत नाही. आज अशी परिस्थिती झाली. आपण पाहतोय सध्या टोमॅटो पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. विविध प्रकारचा व्हायरस येतोय, टोमॅटो पिकावर होताना दिसतोय. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 9 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 20,000 क्रेटच्या आसपास झाली आणि सरासरी बाजारभाव 500-550 रुपयापर्यंतचा मिळालेला आहे. मॉलला अधिकचा बाजारभाव जरी मिळत असला तरी मॉलचा आणि सरासरी बाजारभावाचा खूप फरक आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा, बाजारभाव चांगला मिळवण्याचा प्रयत्न व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील करा. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे आणि त्याचा परिणाम टोमॅटोला स्कॉर्चिंग जास्त प्रमाणात पडलेले आहे. टोमॅटोला चिरटा गेल्यामुळं व्यापारी खरेदी करत नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं त्या मनाने अडचणीमध्ये आलेलं आहे. बाजारभाव थोडेसे वाढले होते, परंतु पाऊस पडल्यामुळे टोमॅटो खराब झालेले आहे. यंदाच्या वर्षी जास्तीचा पाऊस झाला आणि त्याचा परिणाम टोमॅटोच्या पिकावर झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा आणि व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील टोमॅटोला 4 पैसे अधिकचे कशी देता येईल याची खबरदारी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.